मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो 80% काम झालेलं आहे. आता मी आपल्याला सांगतो 99% काम झालेलं आहे. फक्त आमचं ठरलेलं आहे की 28 तारखेला मी, देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार, पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं, दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं. त्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील, विरोधी पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत. आणि राहिलेल्याबद्दलचा 28 तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी, महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.